औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादानंतर झालेल्या हिंसाचारामुळे आता एनआयएची एंट्री यात झाली। संभाजीनगरमध्ये एनआयएच्या पथकानं पाहणी केली तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरातत्व विभागानं कबरीच्या मागच्या बाजूने पत्र्याचं शेड लावलंय। पाहूया। औरंगजेबच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादंग सुरू आहे। ही कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनापासून सुरू झालेला प्रकार थेट हिंसाचार होईपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे यात आणखी कुठल्याच घटनेची भर पडू नये म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएचं पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन ठेपलंय। मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीडसह उदगीरमध्ये एनआयएच्या पथकानं पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड आणि परभणी या ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएचे पथक दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। खुलताबादमध्ये एनआयएच्या पथकाकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे आणि येथील संशयित ज्या हालचाली आहेत त्या हालचालीवरती बारीक लक्ष आता एनआयएच्या टीमकडून ठेवण्यात येत आहे। औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीनंतर नागपुरात झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी कनेक्शन समोर आलंय। या प्रकरणी एनआयएनं नागपूर पोलिसांकडून प्राथमिक माहिती गोळा केली आहे। आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे, तर त्यापैकी आज कोर्टात हजर केलेल्या 8 पैकी 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कबर हटवण्यासाठी फडणवीसांना पत्र लिहिण्याची गरज नाही, राज्यात आणि केंद्रात त्यांचंच सरकार आहे, कुदळ फावडे घेऊन जावं असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखा इतकी पण औरंगजेब सरशी करू शकत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत। कबरीवर खबरी सुरू आहेत, औरंग्यापेक्षा आम्हाला सरकारनेच जास्त मारल्याचं म्हणत कडूंनी निशाणा साधलाय। बघा, औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा, हा या क्षणी निरर्थक विषय आहे। हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना उघडपणे बोलावं ना। केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहेत। बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कार सेवेला निघालेले आहेत, इथे रुमाल वगैरे बांधून। जावं तिकडे, त्यांना कोण अडवतंय? कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? औरंगजेब स्वतःच्या परिवारासाठी तेवढंच वाईट होत आहे आणि अशा कृत्याचं, अशा राजाचं तुम्ही समर्थन करत असाल तर ते चुकीचं आहे। सामान्य रयत जे कोणी असेल त्याच्यासाठी माझं राजेपण हे राजानं सिद्ध करून दाखवलं। औरंगजेबा त्याच्या एका नखा एवढी पण बरोबरी करू शकत नाही, पण औरंग्यापेक्षा जास्त आमच्या सरकारनं आमचं खरं तर वाटोळं केलं। मी मगाय म्हटलं होतं का 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पाय घासू घासू मेला, हे काही औरंगजेबापेक्षा काही कमी धोरण बेकार नाही आहे। दरम्यान ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात शिरून अमेरिकेनं ठार मारलं, पण त्याच्या कबरीला जागा मिळू दिली नाही। त्यामुळे अराजकता माजवणाऱ्या असा आक्रांत लोकांची कबर नकोच अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराजांनी दिली आहे। कबरमध्ये जे आणि अशा प्रकारच्या गोष्टी असतात तर हे लोक त्याला आदर्श म्हणतात आणि मग अशा व्यक्तीला आदर्श म्हणून त्या नावाखाली अराजकता वाढते आणि म्हणून हा जो विरोध घडतो आहे याला कारण हे आहे की अशा प्रकारच्या कबरी नको आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची भाषा होते आहे। खबरदारी म्हणून आता पुरातत्व विभागानं कबरीच्या मागच्या बाजूला लोखंडी अँगल लावत उंच लोखंडी पत्रे मारले आहेत। पत्रांच्या शेडवरून आता तारांचंही कुंपण करण्यात आलंय। अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येते आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांचं ओळखपत्र तपासलं जात आहे। पर्यटकांना इथं येण्यास मनाई असून कबर झाकण्यात आली आहे। इथल्या परिसरात ड्रोन उडवण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे। या कबरीचा मुद्दा तापत असताना कबरीच्या सुरक्षेसाठी अशा पद्धतीचे पत्रे पाठीमागच्या बाजूने ठोकण्यात आलेली आहेत। ही जी पत्र्यांची बाजू आहे ती जैनुद्दीन सिराजी बाबांचा जो दर्गा आहे त्या दर्ग्याच्या बाजूने आहे। या ठिकाणी सुरुवातीला जाळीदार संगमरवरी फरशी लावण्यात आली होती आणि इकडून सुद्धा कबर पाहता येत होती। मात्र या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर इकडूनही कुठला अनुचित प्रकार घडू नये, कबरीला कुठलाही धोका होऊ नये यासाठी अशा पद्धतीचे 12 फूट उंचीचे हे पत्रे ठोकण्यात आलेले आहेत आणि पाठीमागच्या बाजूने हे पत्रे ठोकून हे संरक्षण देण्यात आलेलं आहे। दरम्यान औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय।
छत्रपतींचा आशीर्वाद अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी शंभूराजांच्या मारेकऱ्याच्या कबरीभोवती किल्लाच उभा केलाय. या उपर 3 फुटी तार येणार आहे. आता फक्त लष्कर लावायचंच बाकी राहिलंय. 3 मार्च 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. आज याला जवळपास 318 वर्ष झाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर असल्यानं क्रूर शासक असलेल्या औरंग्याची कबर इथं कशाला हवी असा सवाल उपस्थित करत 318 वर्षानंतर ही कबर उखडण्याची भाषा अनेकांकडून होते आहे. त्यामुळे या विषयाला कधी पूर्णविराम मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.